फ्रेंड्स, तर माझे खूप जास्त फेवरेट आहेत मोमोज. मागच्या वेळेस आपण बनवलं होतं सोया मोमोज, यावेळेस बनवणार आहोत व्हेज मोमोज. मे बी मी याची रेसिपी आधी टाकली असेल नसेल, पण आज आपण एक हेल्दी व्हीट मोमोज बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून. मग तर काय हेल्दी मोमोज म्हटल्यावर काय टेन्शनच नाही, कधी बनवान कधी खा. त्यासाठी कांदा लसूण मस्तपैकी कट करून घेतलं आहे, सगळ्या भाज्या घेतल्यानंतर शिमला कट केली आहे बारीक, त्याच्यानंतर शेंगा कट केल्यात एका झटक्यात, आणि नंतर कोबी कट करायला लागली. कोबी कट करायला खूप जीवावर येतं, खूप बारीक करावी लागते, खूप मोठी असते. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्याला चांगलं असं चुरून घेतल्यासारखं मिक्स करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता मिक्स केलं आहे मीठ, आणि मीठ मिक्स केल्यावर त्याला पाणी सुटणार. ताट घेतलं आहे, ताटामध्ये थोडंसं पीठ घेतलं आहे, पीठ असं मळून घेतलं आहे, जसं आपण पोळीला मळतो. थोडंसं मीठ पाणी टाकून सगळं मळून घ्यायचं आहे, आणि नंतर थोडंसं तेलाने हाताला चिटकून असं त्याला डो बनवून घ्यायचा छान असा. फ्रेंड्स, तर तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मोमोजमध्ये सगळं काही हेल्दी आहे. स्टीम मोमोज आहेत, फ्राईड पण नाही आहेत, व्हीटचे आहेत म्हणजे गव्हाचे मोमोज आहेत, मैद्याचे नाही आहेत, आणि सगळ्या व्हेजीच आहेत. तर तुम्ही विचार करू शकता किती हेल्दी मोमोज आहेत. कोबीचं पाणी पिळून घेतल्यानंतर आपण स्टफिंगला टाकणार आहोत छोटीशी फोडणी, जेणेकरून थोडंसं इंडियन टेस्ट येईल. तर तुम्ही बघू शकता लसूण अद्रक टाकलं आहे मी, त्याच्यामध्ये जिरा टाकला होता आधी, त्यानंतर कांदा टाकायचा आहे, त्यानंतर आपले बीन्स आणि शिमला मिरची जो आपण कट केलं आहे ते टाकून द्यायचं आहे. नाही, त्याआधी ब्लॅक पेपर म्हणजेच की आपण जे मिरे वाटले होते ते टाकलेत. त्याच्यानंतर शिमला मिरची आणि बीन्स टाकायचे आहेत. शिमला मिरची बीन्स टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद मीठ तिखट जे तुम्हाला स्पायसेस आवडतील ते टाकू शकता. नंतर कोबी ॲड करायची. तुम्हाला जर स्पायसी नको असेल किंवा लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही मिरच्याही ॲड करू शकता, त्याने फार छान टेस्ट येते. पण मिरच्या टाकायचं मी विसरले, म्हणून मी लाल तिखट यूज केलं आहे. आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून ते स्टफिंग मोदकामध्ये भरून घ्यायच्यात. झाले आपले मोमोज. तर तुम्ही माझ्या पोळीकडे किंवा माझ्या पुरीकडे लक्ष नका देऊ, कारण की प्रॅक्टिस नसल्यामुळे मला ती एकदम वाकडी तिकडे आली आहे. बट इट्स ओके, स्टफिंग भरायची, खायची, तर मोमोज आपल्यालाच आहेत. सो घरचे मोमोज आणि हेल्दी मोमोज शेप कसाही द्या तुम्ही तुमच्या मनाने. जर तुम्हाला स्पेशल शेप असा पाहिजे असेल तर तुम्ही सर्च करूनही देऊ शकता. खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मोमोज तर खूप सारे करून रेडी झाले आहेत. तुम्ही बघू शकता प्लेटाला मी मस्तपैकी तेल लावले. तेल लावल्यानंतर त्यामध्ये टाकायचे मोदक. आता स्टीमर तर नाही आहे, तर मग जुगाड तर करावं लागेल. जसं आपण सोया मोमोजला केलं तर तोच जुगाड आपण इथं करणार आहोत. किंवा तुम्ही इडली पात्रही यूज करू शकता. तुम्ही काहीही जुगाड करू शकता जर तुम्हाला खायचं असेल तर. खाने की चाह हो तो कुछ भी किया जा सकता है. तो पाणी टाकलं आहे टोपल्यामध्ये आपल्या, आणि त्यावरून ताट ठेवलं, आणि वर झाकण्यासाठी मोठंसं ताट घेऊन यायचं आहे आणि झाकून द्यायचं आहे. मोमोला लपवून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने उघडायचे आणि बघायचे की आपले मोमो शिजलेत का. मग आपले मोमो रेडी होते, आणि आपल्याला